जवळजवळ 46% जमिनीमध्ये भारतातल्या गंधकाची कमतरता आहे आणि गंधक नसेल तर पिकाचं वजन वाढत नाही, पिकामध्ये साखर तयार होत नाही, त्याला फळं असतील तर त्याला कलर येत नाही, त्याला गोडी वाढत नाही. तुमच्या शेतात जर झाडे असतील, बाउंड्रीवर झाडं असतील तर जमिनीचं टेम्परेचर मेंटेन होतं, जमिनीमधला काउंट मेंटेन होतो. नको तिथं नांगरट करीत बसला, 6-6 महिने शेती ढेकळाची तशीच राहिली तर त्याच्यातला काउंट संपूर्णपणे निघून जातो. तर हे आता विसरलं पाहिजे. मंडळी नमस्कार. पालवी ॲग्रिकोच्या कृषी नीती या विशेष सदरात आपल्या सर्वांचे मी प्रतीक्षा आणि मी मोनिका सहर्ष स्वागत करते. कल्पना करा, आपल्यासोबत बसलेले व्यक्तींना कृषी क्षेत्रात 40 वर्षाचा अनुभव आहे. हजारो शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी आपलं पाऊल टाकलंय, शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत ते पोहोचले आणि असंख्य अनुभवांची शिदोरी त्यांनी गोळा केली. पण आज आपण कुठे आहोत? जेव्हा आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतो आणि त्या अनुभवाच्या शिदोरीत आपल्याला डुबकी मारण्याची संधी मिळतीये तर ती आपण हुकवणार का? तर निश्चितच नाही. तर आपल्यासोबत विशेष पाहुणे कोण आहेत? भाभा अणुशक्ती केंद्रात संशोधनापासून सुरू झालेला प्रवास तर मानधन ब्रँड पर्यंत पोहोचणारा प्रवास आणि त्यासोबतच ऊस आणि केळी पिकासाठी खास खत आणण्यापर्यंतचा प्रवास, विशेष अर्थात अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री विजयराव पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर. धन्यवाद. नमस्कार सर. आपली ओळख करून देण्या इतकी तर मी मोठी नाहीये सर, पण थोडक्यात आमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि अर्थात आमच्या पालवी ॲग्रिकोच्या सर्व प्रेक्षकांना थोडक्यात सर तुमचं बालपण आणि शैक्षणिक संदर्भात सांगा. अच्छा, धन्यवाद. सर्व शेतकरी बंधूंचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. माझा वैयक्तिक आयुष्याचा जर विचार केला तर शेतकरी आणि शैक्षणिक अशा प्रकारचं बॅकग्राऊंड असणारं माझं कुटुंब आहे आणि त्यामध्ये पहिल्यापासूनच माझ्या कुटुंबाला गरीब विद्यार्थ्यांबद्दल खूप तळमळ होती. त्यामध्ये माझ्या वडिलांनी शैक्षणिक कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. 1947 साली पहिली शाळा तालुक्यामध्ये आंबेगाव तालुका जिल्हा पुणे येथे माझ्या वडिलांनी काढली आणि त्यानंतर माझं 12वी नंतरचं शिक्षण ज्यावेळेस मी शिक्षणाला मी सुरुवात केली त्या अगोदर 2 वर्ष म्हणजे 10वी नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मी आर्ट्स किंवा कॉमर्सला जावं, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की मी त्या ठिकाणीच राहावं आणि शेती करावी किंवा गावामध्ये काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं, पण ते मला पटत नव्हतं. आणि म्हणून काही दिवस मी आर्टला बसलो, काही दिवस कॉमर्सला बसलो आणि शेवटी कंटाळून मी सायन्सला गेलो. त्या पाठीमागे माझा दृष्टिकोन असा होता की मी ॲग्रिकल्चरला जाऊ शकेल. आणि मग ज्यावेळेस मी 12वी झालो त्यावेळेस मी आईला विचारलं की आता काय करू? तर आई म्हणाली, हे बघ, या ठिकाणची परिस्थिती काय फारशी बदलत नाही. काही लोक तुला या ठिकाणी दिसतात शेतामध्ये. मी ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ते सुद्धा फाटक्या पायजम्यावर होते आणि आजही ते फाटक्या पायजम्यावरतीच आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. तू ॲग्रिकल्चरला जाऊन यांच्यासाठी काही करणार असशील तर निश्चितपणे तू ॲग्रिकल्चरला जा. आणि त्या ठिकाणी मी तसा निर्णय घेतला आणि कोल्हापूर ॲग्रिकल्चर कॉलेजमधून मी BSc ॲग्री झालो, नंतर LLB केलं, नंतर DBM केलं आणि 1981 साली भाभा ॲटॉमिकमधून ॲग्रिकल्चर डिव्हिजनमधून मी माझ्या सर्व्हिसला सुरुवात केली. नंतर काही दिवस ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, त्याचप्रमाणे दीपक नायट्राईट आणि दीपक फर्टिलायझर असा माझा प्रवास चालू झाला. भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट त्या काळी डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ अनहायड्रस अमोनिया टू सॉईल, म्हणजे शेतकऱ्याला जमिनीमध्ये खते मशीननी पेरून देणं, हा माझा सगळ्यात मोठा प्रयोग होता. परंतु आम्ही जर भौगोलिक क्षेत्र लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामधले जवळजवळ 84% शेतकरी हे म्हणजे 2-2.5 एकराच्या कमी क्षेत्र असणारे आहेत. त्यामुळं आम्ही बॅगमध्ये जाण्याचा विचार केला आणि 89-90 साली सालापासून आम्ही कामाला सुरुवात केली दीपक फर्टिलायझरनी आणि माझा प्रवास चालू झाला. सर, तुम्ही आता प्रेक्षकांना
आईने सांगितलं की फाटक्या पायजमापासून तर तुमचा प्रवास कुठून कसा सुरू झाला ते तर सांगितलंय सर, पण शेती क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मागे काय कारण होतं? शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा अशी होती की मी बघितलं की आमच्या तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये त्या काळी त्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी फार कमी होती. बरोबर. मी बघायचं की माझ्या जिल्ह्यामधून त्यावेळेस एकही व्हाईस चान्सलर कोणी झालेलं नव्हतं आणि मला वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करायचं हे मी मनामध्ये पक्क केलं आणि मी कृषी क्षेत्रामध्ये आलो आणि मग हजारो शेतकऱ्यांबद्दल ऊसामध्ये काम केलं. त्या काळी आम्हाला जी प्रेरणा मिळायची ती म्हणजे त्या काळी तात्यासाहेब कोरे असतील, त्याच्यानंतर सारे पाटील असतील, विष्णू अण्णा पाटील असतील, सहकारामध्ये ही जी मंडळी होती त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील, या मंडळींचं काम मी अतिशय जवळून पाहायचं आणि त्या ठिकाणी ते सुद्धा आम्हाला अतिशय घरच्यासारखी ट्रीटमेंट देऊन नवीन नवीन तंत्रज्ञान जे आलंय ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्यावरती चर्चा करून आमची एक महिन्याची व्यवस्था ते करायची. आणि मग आम्ही त्या काळी लिंडेन असेल खोडकिड्यावरती सगळ्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव असायचा त्याचा. आणि मग असे जे काही अडचणी शेतकऱ्याला यायच्या, खोडकिडा असेल किंवा ऊसावरती ट्रीटमेंट देत नसायचे, तशा प्रकारचं तज्ज्ञान डॉक्टर हापसे साहेब यांच्याबरोबर काम करून मी 10-15 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्या काळी असं मला आढळून आलं की शेतकऱ्याला याच्यामध्ये ज्ञान दिल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि मग मोठ्या प्रमाणात काम चालू केलं. बरोबर. सर, तुम्ही कशा पद्धतीने काम केलंय ते तर सांगितलं, पण शेती क्षेत्रातील पहिली पायरी अशी कोणती होती सर तुमची, की ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की आता नक्कीच बदल घडणार? मी असं बघितलं की काही नवीन कंपन्या होत्या, त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळा होत्या, काही साखर कारखाने होते, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट त्या काळी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटसाठी पैसा द्यायचे. त्यामुळे साखर कारखाने मोठ्या प्रमाणात पुढे यायचे आणि आमच्या कारखान्यावरती तुम्ही काम करा, शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. आणि ॲव्हरेज उत्पन्न जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण ॲव्हरेज उत्पन्न हे 22 ते 24 टन पर एकर होतं, त्याच्यापेक्षा उत्पन्न जात नव्हतं. आणि मग साखर कारखाने ज्यावेळेस दुष्काळ पडायचा, आज परिस्थिती फार चांगली आहे. आज असं आहे की साधारण 5-10 वर्षांनी एखाद्या वेळेस दुष्काळाची परिस्थिती होती आणि मग असं व्हायचं की दर 2 वर्षांनी दुष्काळ हा पडायचाच आणि तो पाठ सोडायचा नाही. लोक हवालदिल व्हायची, उत्पन्न घटायचं, साखर कारखाने बंद पडायचे. आता मात्र 10 ते 15 वर्षामध्ये कुठल्याही तशा प्रकारची परिस्थिती नाही आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान आणलं तरच शेतकरी टिकू शकेल असा एक कन्सेप्ट मनामध्ये आला आणि मग साखर कारखान्यांनी साथ दिली आणि आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकलो. सर्वप्रथम तर सर तुम्ही जे सांगितलं की शेतकऱ्यांना मोठं करण्यासाठी तुम्ही आज कृषी क्षेत्रात उतरलाय सर. बरोबर. आज सर एक प्रॉब्लेम आपल्याला पाहायला असा मिळतो की सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे हवामानातील बदल जे आहेत त्यामुळे शेतीवर थोडा प्रॉब्लेम दिसून येतात सर आपल्याला, जसं कीड वाढतील, रोग वगैरे आहेत किंवा प्लांटच्या ग्रोथसाठी सुद्धा तिथे स्टंटेड वगैरे प्राण दिसून येतो सर. तर त्यासाठी तुम्ही ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय सजेस्ट करा सर आपल्या शेतकऱ्यांसाठी? त्याच्यामध्ये पूर्वी अशा सोयी नव्हत्या, पण आजकाल AI आलेले आहे, त्याच्यानंतर मशीन लर्निंग आलेले आहे, ड्रोन आहेत, त्याच्यानंतर रोबोट आहेत. याचा वापर जरी आत्ता अत्यंत लहान क्षेत्रावरती होत असला तर यांनी असं दाखवून दिलेलं आहे आपल्याला की आपण अशा प्रकारची जर टेक्नॉलॉजी घेऊ शकलो तर चांगल्या प्रकारे आपण शेतकऱ्यांना सावरू शकू, शेतकऱ्यांना इंडिकेशन लवकर मिळत जातील. म्हणजे ती इन्सेक्ट अटॅक असेल, पेस्ट अटॅक असेल, याच्या बाबतीत असतील, वातावरणातल्या बदलाबद्दल असतील, पाऊस किती पडणार आहे आज त्याच्याबद्दलचे असतील किंवा पाऊस नाही पडणार त्याच्याबद्दलचे असतील. तर अशी परिस्थितीचा शेतकऱ्यांनी विचार केला तर शेतकरी स्वतःला निश्चित सुधारू शकतो आणि त्याला जो तोटा होणार आहे त्याच्यापासून तो लांब राहू शकतो. सर, आज दीपक फर्टिलायझर मध्ये महादन ब्रँड, जर दीपक फर्टिलायझरचं नाव घेतलं की श्री विजयराव पाटील सरांचं नाव सर्वीकडेच असतं. तर एकंदरीत त्या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि त्यातील तुमचे अनुभव कसे होते? अच्छा, तर तो काळ 1990 सालचा होता की ज्यावेळेस आम्ही 23-23-0 नावाचं खत पहिल्यांदा काढलं आणि हे काढताना 1990 साली आम्ही आमचा एक सर्वे घेतला होता की भारतामधल्या शेतकऱ्याला कशा प्रकारचं खत हवंय.
बाजारामध्ये खतं होती, अनेक कंपन्यांची होती, पण शेतकऱ्याचा प्रश्न वेगळाच होता. आणि मग शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं ते आम्हाला असं कळालं की दीर्घकाळ टिकणारा नायट्रोजन त्या खतामध्ये असावा. मग आम्ही 2 प्रकारचे नायट्रोजन, नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजन अशी दोन्ही प्रकारचे नायट्रोजन त्या खतामध्ये घेतले. शेतकरी सुपर फॉस्फेट वगैरे टाकायचे, पण ते जमिनीमध्ये फिक्स व्हायचं आणि फिक्स झाल्यानंतर साधारण 40% हे फक्त मिळायचं आणि 60% वायाला जायचं. म्हणजे 1 रुपयातला 60 पैसे जे आहेत ते शेतकऱ्याच्या पदरात पडत नव्हते. आणि मग त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा आम्ही वापर केला. दुसरी गोष्ट म्हणजे खतं ओबडधोबड होती, ग्रॅन्युल्स मोठे होते आणि ग्रॅन्युल जर मोठे असतील तर त्याला व्यवस्थितपणे ते टाकता येत नव्हतं. आणि मग नवीन फॉर्म आम्ही आणला, तो म्हणजे प्रिल्ड फॉर्म. प्रिल्ड फॉर्म म्हणजे प्रत्येक दाण्यामध्ये सारख्या प्रकारचे अन्नद्रव्य आणि आकाराने सारखे दाणे. मग शेतकऱ्याला ते टाकायला फार व्यवस्थित वाटायचं, अतिशय व्यवस्थितपणे मोजकं असं त्याला टाकता यायचं. आणि ते खत बाजारामध्ये आम्ही आणलं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की दिवस दिवस बाजारात बसून एक बॅग सुद्धा विकली जायची नाही. कधी कधी यवत सारख्या बाजारामध्ये मी सकाळी 8 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बसायचा. व्हिडिओ असायचे, बाजूला जिंगल वाजत असायच्या, बॅगा मांडलेल्या असायच्या, पण एक बॅग सुद्धा दिवसाला विकली जायचा नाही. मग आमचा डीलर म्हणायचा, साहेब आता जाऊ द्या, आज परिश्रम भरपूर झाले, आता जेवण करून निघून जाऊया. आणि अशा प्रकारे प्रचार करत करत आम्हाला असं आढळलं की शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर शेतकऱ्यांना ते खत प्रत्यक्ष पाहायला मिळायला पाहिजे. पण आमच्याजवळ म्हणजे तिथपर्यंत पोहोचवायची यंत्रणा त्यावेळेस नव्हती किंवा शेतकरी घेत नव्हते. मग साधारण त्या काळी 5 लाख सॅम्पल 10 ग्रॅम मधले आम्ही शेतकऱ्यांना पाठवले. आणि ते ग्रॅन्युअल्स इतके सुंदर होते की शेतकऱ्यांनी ग्रॅन्युअल जर हातात घेतले तर त्याच्या प्रेमात पडायचा. आणि आमची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग चालू झालं, सेल्स चांगले झाले. बरोबर. सर, तुम्ही आता महाजन ब्रँडच्या प्रवासाबाबत खत आणतानापासून अगदी आव्हानं काय आली आणि त्यातून तुम्हाला संधी कशा कशा मिळत गेल्या या संदर्भात तर सांगितलंय सर, पण ऊस आणि केळी पिकासाठी विशेषतः खत आणताना त्या बाबतीत सांगा ना सर थोडक्यात प्रेक्षक. ऊस म्हणजे त्या काळी अगदी मागासलेपणाचं असं लक्षण होतं. बरोबर. लोकांना ऊस म्हणजे फक्त लावायचा आणि विसरून जायचं, बाकीचं काही नाही, पाणी देत राहायचं एवढंच माहिती होतं. आणि ॲव्हरेज टनेज जे अतिशय कमी होतं महाराष्ट्रामधलं. आणि मग कारखान्यांना सुद्धा असं वाटायचं की कमी क्षेत्रामध्ये जर जास्त ऊस तयार झाला तर कारखाना जास्त दिवस चालेल, त्याची रिकव्हरी वाढली पाहिजे. आणि मग तशा प्रकारचं संपूर्ण पीक परिपोषण अशा प्रकारची एक संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये NPK असतील, मायक्रोन्युट्रिएंट असतील, फोलिअरचे डोसेस स्प्रे असतील, परंतु हे सर्व स्टेज स्पेसिफिक आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पिकाची जी काही अवस्था आहे किंवा ज्याला आपण स्टेज म्हणूया, त्या अवस्थेला कोणत्या प्रकारचं खत दिलं पाहिजे, प्रत्येक स्टेज आपण म्हणजे बेसल डोस आपण दिला पाहिजे, आपण बाळबांधणी केली पाहिजे ऊसाच्या बाबतीत, त्याच्यामुळे मोठी भरणी केली पाहिजे, असं शेतकरी करतच नव्हते. एकदा डोस दिला की शेतकरी 4.5 महिने विसरायचा आणि डायरेक्ट मोठी भरणी करून रिकामा व्हायचा. परत त्या पिकाला खत नावाचा प्रकार नाही. परंतु एवढं मोठं खत टाकलेलं त्यांनी ते पीक एका वेळेस घेऊ शकायचं नाही. त्यामुळं बरंचसं पाण्यावाटे वाहून जायचं, काही उन्हावाटे निघून जायचं, त्याच्यातलं युरियातलं संपूर्णपणे नायट्रोजन, आणि प्रत्यक्ष पिकाला खूप कमी असा प्रमाण मिळायचं त्याचं. आणि ऊसामध्ये कुठलाही फरक होत नव्हता. आणि म्हणून सातत्याने ज्या संशोधन संस्था आहेत त्याच्यामध्ये VSI असेल, पाडेगाव सारखे संशोधन केंद्र असतील जे 1972 साली चालू झालेले आहे, आणि ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन आहेत, त्याच्यामधल्या सर्व शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन, साखर कारखान्याच्या लोकांना बरोबर घेऊन हजारो मेळावे आम्ही घ्यायचो. त्याच्यामध्ये डॉक्टर हापसे साहेबांनी, ज्ञानदेव हापसे साहेबांनी, जे VSIचे पहिले डायरेक्टर जनरल होते, त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली आणि उत्पादन हळूहळू वाढायला सुरुवात झाली.
जसं सर आता ऊस असेल किंवा केळी असेल सर्वात जास्त खतं लागणारी पिकं आपण समजतो. हो. शेतकऱ्यांचं असं असतं की सर भरपूर आम्ही खतं देतोय बट पाहिजे तसं उत्पन्न किंवा जेवढं टन पाहिजे तेवढं मिळत नाही बऱ्याच वेळा. तर जो न्यूट्रिएंट अपटेक आहे तर तो सुद्धा होणं तेवढा जास्त गरजेचं आहे. हो. तर त्यासाठी सर काय समजतं आपल्या शेतकऱ्यांना? सॉइल ज्याला आपण काय म्हणतो की यूज इफिशियन्सी, की एखादं खत वापरल्यानंतर त्याचा परिणाम किती होतो किंवा किती पट लागू पडतं. जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य घेतली तर आपल्याला नवल वाटेल की फक्त 2.30 एवढंच मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला उपयोगी पडतं, बाकीच्याचा काही उपयोग होत नाही, कारण ते जमिनीमध्ये फिक्स होतं. आता कुठली खतं ही जमिनीतून द्यावीत आणि कुठली फवारून द्यावीत हे सुद्धा शेतकऱ्याला समजलं पाहिजे. काय होतं की मायक्रोन्युट्रिएंट अनेक प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स चालू होतात आणि मग कार्बोनेट्स असतील, सल्फेट असतील, याच्याबरोबर रिॲक्शन होते आणि ती नॉन अवेलेबल फॉर्ममध्ये जाऊन ती जमिनीमध्ये फिक्स होतात. आणि म्हणून आज आपण ज्याला ऑर्गॅनिक प्रकारची शेती म्हणतो, त्याच्यामध्ये अशी संकल्पना आहे मूळतः की ही अन्नद्रव्य जमिनीमध्ये फिक्स झालेली, त्याचप्रमाणे हवेमध्ये असणारे नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हे जास्तीत जास्त पिकाला तुमच्या जमिनी त्या बॅक्टेरियाकडून मिळून दिले पाहिजेत. आणि म्हणून जमिनीची सुपीकता जपली पाहिजे, जमिनीचा पीएच जपला पाहिजे. तो जर जपला आणि आपण जमिनीमध्ये जो आपला काउंट असेल बॅक्टेरियाचा तो जर व्यवस्थितपणे मेंटेन केला तर हे सगळं हवेतून घेऊ शकतं. कार्बन जर आपण लक्षात घेतला तर 23,000 कोटी टन एवढा कार्बन भारतातल्या जमिनीमध्ये आहे. तो 1 मीटरवरती तरंगत असतो शेतावरती. हायड्रोजन सुद्धा वरती असतो, तो सुद्धा काही पिकं ओढून घेऊ शकतात. तर त्यात नायट्रोजन असतो, तो जमिनीच्या वरतीच असतो, पण आपण तो घेऊ शकत नाही. जमिनीतला जर बॅक्टेरियल काउंट वाढला तर जमिनीची सुपीकता वाढते, पीएच कमी होतो आणि याला नैसर्गिक शेती असं आपण म्हणूया. त्यामुळे उत्पन्न वाढू शकतं. जमिनीमध्ये फिक्स झालेली अन्नद्रव्य त्या पिकाला मिळू लागतात. सर, आता तुम्ही खूप छान पद्धतीने प्रेक्षकांना समजावून सांगितलंय. सर, एक छोटासा प्रश्न आहे की आपल्या शेतकऱ्याला खतं खरेदी करताना पण शेतकऱ्यांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. खतं वापरताना देखील कसं वापरायचं याचं नॉलेज बऱ्यापैकी अजूनही आज आपल्या भारतात ही स्थिती आहे की शेतकऱ्यांना त्याचं नॉलेज नाहीये. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे खत खरेदी करताना? काय खरं वास्तविक सरकारने सगळ्या प्रकारची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. एक बंधनकारक आहे की तुम्ही जे विकता त्याच्यामध्ये काय काय हे सगळं बॅग मध्ये छापलं पाहिजे, बॅगवरती. आणि जर शेतकरी बॅग वाचायला जर शिकला तर त्याला त्या बॅगच्या मध्ये कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य हे त्याला समजू शकतं. त्याची किंमत किती आहे ते पण त्याला समजू शकतं. त्याला रीतसर बिल दिलं पाहिजे, हे त्याच्यावरती बंधनकारक आहे. त्यामुळं फारशी फसवणूक तिथं होण्याचा कुठं हे नाही. शिवाय शेतकरी जसं नत्र स्फुरत पाला, ज्याचे आपण मोठी संयुक्त खतं म्हणू वगैरे, ज्याला सबसिडी मिळते, ते जर खत घेतलं तर ते मशीनद्वारे त्याच्यातला डेटा कॅप्चर होतो. त्याच्यावर सगळं येतं, MRP येते, इनवायसिंग सगळं त्याच्यावरती तयार होतं. आणि त्यामुळे तिथं फसवणूक शेतकऱ्याची होत नाही. फक्त शेतकऱ्यांनी वाचायला शिकलं पाहिजे आणि शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांनी हे शिकून घेतलं पाहिजे की कुठल्या प्रकारची खतं आपण वापरली पाहिजे. जर आपली जमीन खराब झाली असेल तर वेगळ्या प्रकारचं खत वापरायला पाहिजे. नवीन जर आता पाहिलं तुम्ही तर मायक्रोन्युट्रिएंट मध्ये सुद्धा ऑक्साईड फॉर्म आले, त्याच्यानंतर चिलेटेड फॉर्म आलेले आहेत, त्याच्यानंतर नॅनो फॉर्मचा रिसर्च आता चालू आहे, तो फर्टिलायझर मध्ये सुद्धा आहे. आणि त्याचा जर परिणाम पाहिला तर पूर्वीच्या खतांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. याच्यातून मगाशी तुम्ही सांगितलं तसं शेतकऱ्यांची एक मानसिकता झाली की आपण टाकत राहिलं पाहिजे. एक बॅग टाकली की तो पाहतो जरा बरा पीक आलाय, मग तो 1.5 बॅग टाकून पाहतो, परत त्याला बरा रिझल्ट मिळतो. पण सातत्याने जर आपण 2 बॅग 3 बॅग याच्या पुढे जर गेलो तर त्याचा उलटा परिणाम होतो, हे त्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून मायक्रोन्युट्रिएंट किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट देताना आपण जमिनीमध्ये जर त्यांचा वापर केला आणि पिकांनी ते घ्यायला गेलं तर पिकाची स्वतःची केमिस्ट्री सुद्धा आतली बदलून जाते. म्हणजे काय होतं तर ज्याला फुलं यायची
ती एक तर उशिरा येतात किंवा येतच नाहीत. ज्यांना फळं यायची त्याचा पिरियड प्रॉलॉंग होतो, लांबतो किंवा येतच नाहीत. आणि काही दिवसांनी आपल्याला कळतं पीक खूप छान आहे भाताचं, परंतु संपूर्णपणे ओंब्या गळून गेलेल्या आहेत. तर त्याची टॉक्सिसिटी ज्याला म्हणतो आपण, ती टॉक्सिसिटी जी शरीरात आहे ती पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे की याचा परिणाम काय होणार आहे. आणि कमीत कमी खतं, बॅक्टेरियल काउंट, बॅक्टेरियाचा वापर करून अवेलेबल कशी होतील हे शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे. जसं सर तुम्ही सांगितलं की योग्य प्रमाणात म्हणजे शिफारस जी केलेली आहे त्याप्रमाणेच आपण पिकाला ते खत दिलं पाहिजे. खूप छान पद्धतीने खतांबद्दल तर विश्लेषण केले. थोडंसं मार्केट जो भाव आहे सर, आपण बाजारभाव म्हणतो त्याकडे मी थोडंसं वळेल. सध्या खूप फ्लक्च्युएशन होताना दिसतायत सर आपल्याला, बरोबर? तर त्याबद्दल म्हणा किंवा ऑफ सीझन क्रॉपिंग फार्मिंगकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे का, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण संयुक्त खतं घेतली तर याचं किंवा स्पेशालिटी फर्टिलायझर जर घेतले तर यांची प्राइस जी आहे ही मूळतः आपल्यावरती अवलंबून नाही, ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये अवलंबून आहे. आज आपण म्हणतो चायना, युक्रेन, रशिया, काय एवढी त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली? ह्या देशांकडे असं काय आहे की जे आपल्याकडे नाही? भारताचा विचार केला तर संपूर्णपणे भारताकडं पोटॅशियम माईनच नाही, 100% पोटॅश आपल्याला आयात करावं लागतं. तसं चायना असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल USA असेल, रशिया असेल, युक्रेन असेल, यांच्याकडून माल आपल्याला येतो. मग तो कच्चा माल असेल किंवा तयार झालेली खतं असतील. पण सगळ्या माइन्स, जगाच्या 40% माइन्स ह्या देशांमध्ये आहेत. म्हणून चायना म्हणाल ती प्राइस, युक्रेन म्हणाल ती प्राइस, आणि त्याच्यावरती आपल्याला सबसिडी मिळते. तर त्यांची प्राइस वाढली तर सबसिडी सुद्धा बऱ्याच वेळा वाढवावं लागते, कारण शेतकऱ्याला ते परवडत नाही. आणि सरकार सुद्धा प्रयत्न करते, पण सरकारच्या बजेटच्या बाहेर जर झालं तर मात्र त्याला म्हणावं तसं एवढं यश येत नाही. माईस खाणी जी आहेत ह्या दिवसेंदिवस कमीच होत राहणार आहे, शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे किंवा आपणही लक्षात घेतलं आहे. मग गव्हर्नमेंट म्हणतं की कमीत कमी तुम्ही खत वापरा. त्याचं कारण काय की जास्त खत वापरलं तरी दुष्परिणाम होतात आणि नाही वापरलं तरी होतात. म्हणून तुम्ही म्हणाला तसं शिफारस केल्याप्रमाणे वापरलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर आपण सॉइल टेस्टिंग केलं पाहिजे, मातीचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणजे आधीच मीठ जास्त आहे, परत जास्त मीठ जमिनीमध्ये टाकलं तर जमिनी पूर्णपणे खराब होणारच आहेत. आणि म्हणून तशा प्रकारे जमीन माती परीक्षण करून जर खतं वापरली तर ती कमी प्रमाणात लागतील. आणि मानसिकता पूर्णपणे काढून टाकली पाहिजे शेतकऱ्याने की मला हे फक्त देतच राहिलं पाहिजे, शेजारचा वापरतो म्हणून मी दिलं पाहिजे, शेजारचा वापरतो, ही मानसिकता शेतकऱ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. आणि जो अहवाल आहे माती परीक्षणाचा त्याच्याप्रमाणेच खतं वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर, मार्केटमध्ये आजही असे बोगस खते आहे, ज्याचं आपण खूप प्रकरण ऐकतो की बोगस खताचं प्रमाण वाढलंय आणि बरेच शेतकरी किमतीचा विचार करून, ज्या तुलनेत जर किंमत कमी दिसली तर ते खतं घेतात. अशा वेळी तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देताल की किमतीचा विचार करायला हवा का? शेतकऱ्यांनी आणि जे विक्रेते आहेत त्यांनी सुद्धा हा विक्रेत्यांनी विचार केला पाहिजे की शेतकरी माझ्याकडून फसवला गेला नाही पाहिजे, माझा धंदा 50 वर्ष 100 वर्ष हा टिकला पाहिजे. आणि म्हणून मी एक एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये मला असं आढळलं की जे विक्रेते चांगल्या प्रकारचा माल ठेवतात, स्टँडर्ड माल ठेवतात, त्यांची दुकानदारी चालते. उधारीची खतं असतील, कमी क्वालिटीचा माल असेल, ती दुकानदारी चालत नाही. कारण शेतकऱ्याला ते खत वापरल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट दिसतात. आणि जर रिझल्ट चांगले नसतील तर शेतकरी परत त्या दुकानाकडे येतच नाही, पाठ फिरवतो पूर्णपणे. तो कदाचित बोलतही नसेल, कारण त्याला माहितीये जरा डीलर म्हणजे थोडासा जरा समृद्ध भाग आहे. परंतु जर खरं पाहिलं तर ते गिऱ्हाईक त्याच्याकडे परत जात नाही. आणि माझं म्हणणं असेल की शक्यतो शेतकरी फसवला गेला नाही पाहिजे, कारण शेतकऱ्याला फार कमी संधी मिळते. त्याच्या पुढे अनेक चॅलेंजेस असतात. दुष्काळ आहे, क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, पेस्ट अटॅक आहे, फंगस अटॅक आहे, आणि याच्यामधून त्याच्या पदरात आज काय फारसं पडेन असं झालेलं आहे.
आणि म्हणून क्वालिटीचेच प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि क्वालिटीचे प्रॉडक्ट विक्रेत्यांनी विकले पाहिजेत असं मला वाटतं. थोडक्यात क्वालिटी आणि क्वांटिटी Quantity. दोन्ही पण महत्त्वाचं दोन्ही आहे. पण महत्वाचं आहे. बरोबर. सर आपल्याला एकंदरीत कृषी क्षेत्रात 40 वर्षाचा अनुभव आहे सर. तर आपल्याकडं कृषी क्षेत्राचा अर्थात विश्वकोश आहे असंच म्हणावं लागेल सर. बरोबर. तर या 40 वर्षात भारतीय शेतीत काय काय बदल झालेले बघायला मिळाले सर आपल्याला? अच्छा, खत उद्योग हा जगातला तसं हम्म. पाहिलं तर दुसरा महत्वाचा उद्योग आणि मोठा उद्योग आहे. बरं. स्टील इंडस्ट्री हे 1 नंबरला आहे आणि खत उद्योग हा 2 नंबरला आहे. टर्नओव्हरच्या बाबतीत आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर खताचा इतिहास असा आहे हम्म. की 8,000 वर्षापासून लोक खताचा वापर करतात. पण ते कुठल्या प्रकारचं करत होते? जंगलातला पालापाचोळा असेल, शेतीमधला पालापाचोळा असेल त्याचा वापर करायचे. त्याच्यानंतर जनावरे असेल त्यांचा शेणखताचा वापर करायचे. असे 8,000 सालापासून हे सगळं काही चालत आलंय. परंतु भारताचा जर विचार केला तर 1903 साली पहिल्यांदा लेविक नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी खत तयार करायचा प्रयत्न केला 2006च्या अगोदर सुद्धा. आणि मग तो बोन मिल बनवायचा. बोन मिल म्हणजे जनावरांच्या हाडांपासून बनवलेली खतं. मग त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड गेले की फॉस्फेट बाहेर निघायचे. अशी ती ट्रीटमेंट असायची. आणि मग 2006 साली पहिल्यांदा आपल्या इथं सिंगल सुपर फॉस्फेट याचं युनिट चालू झालं. ते तामिळनाडूमध्ये होतं आणि तामिळनाडूमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट त्रावणकोरला कोचीजवळ हा पहिला प्लांट म्हणजे छोटंसं युनिट हे तयार झालं. त्याच्यानंतर अनेक प्रयत्न करून 1943 साली की फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचं एक युनिट तयार झालं. त्याच्यामध्ये मग युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, असा मोठ्या प्रमाणे हे झाला. परंतु तुम्ही मधला पिरियड जर घेतला, मधला जर पिरियड साधारण 50 वर्षाचा घेतला तर त्याच्यामध्ये काही झालेलं नाही. कारण खत तयार करण्याची प्रक्रिया फार अवघड होती तशी. मग कोणीतरी ग्रॅन्युलेटेड म्हणजे दाणेदार खत तयार करण्याचा प्रयत्न केला. पण लेविक नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, ज्याला फादर ऑफ इंडस्ट्री म्हणतात, फर्टिलायझर इंडस्ट्री, त्यांनी 1803 ते 1873 अशा 70 वर्षाचा त्याचा पिरियड आहे. म्हणजे जन्म झाला त्याचा 1803ला. त्याच्यामध्ये त्यांनी ही कल्पना मांडली की खतं दिल्यानंतर पिकाची जी हेल्थ आहे, जे त्याचे शरीरशास्त्र हे चांगल्या प्रकारे चालू शकतं. आणि मग तिथून पुढचा काळ आपला सुरुवात झाला. आणि मग महाराष्ट्रामध्ये RCF आले, त्याच्यानंतर दीपक फर्टिलायझर आले. पण मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खत उद्योग हा संयुक्त खताचा एवढा अवघड आहे की आज जवळजवळ 70 वर्ष झाले. 70 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने संयुक्त खताचे आहेत. एक RCFचा आहे, दुसरा आहे. आणि मग त्याच्यामध्ये इफ्को नावाची कंपनी आहे, ती मात्र सगळ्यात मोठी अशी कंपनी आहे. नॅशनल फर्टिलायझर आहे. या कंपन्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे खतं आली. पण एवढं होऊन सुद्धा दुष्काळ पाठी सुटत नव्हता. आणि मग दुसरी हरित क्रांती ज्यावेळेस करायची ठरली त्यावेळेस डॉक्टर स्वामीनाथन यांनी डॉक्टर बोरलॉग यांच्याबरोबर काम केलं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा नवीन गव्हाच्या जाती ट्रायल केल्या. त्यातून उत्पादन वाढत गेलं. आणि मग वेगळे कन्सेप्ट आले की खताला सबसिडी दिली पाहिजे, युरियाला सबसिडी दिली पाहिजे, तरच आपला शेतकरी. आज जर पाहिलं तर DAPची प्राइस, DAP सारख्या खताला सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रति टन एवढ्या मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे. सगळ्यात जास्त पैसा जवळजवळ 1,00,000 कोटी रुपये एवढी सबसिडी फक्त युरियाला जाते. आणि त्याच्यातलाही नायट्रोजन जो आहे तो जवळ 70-80% नायट्रोजन हा वायाला जातो. आपण तो कॅप्चर करत नाही. आणि म्हणून लोकेशन स्पेसिफिक जे आहेत संकल्पना आहेत किंवा पिकाला खत द्यायची जी संकल्पना आहे ती पिकाच्या मुळाजवळ असली पाहिजे. कमी वेळा, कमी क्वांटिटी, जास्त वेळा जर दिली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन येऊ शकतं. आणि आता आपण जर बघाल तर खताच्या रेंज भरपूर वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये
मग तुम्हाला सांगितलं मगाशी की पालापाचोळा असेल, नंतर शेणखताचा वापर झाला, नंतर सुपर फॉस्फेट आलं, नंतर अमोनियम सल्फेट आलं, नंतर NP म्हणजे नायट्रो फॉस्फेट्स आले, नंतर संयुक्त खते बाजारामध्ये आले. त्याच्यानंतरचा काळ वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा आला. मधल्या काळामध्ये मायक्रोन्युट्रिएंट आले, सेकंडरी न्यूट्रिएंट आले. म्हणजे मला अगदी आठवतंय की ज्यावेळेस 1996 साली मी गंधकाचा वापर महाराष्ट्रामध्ये चालू केला, त्यावेळेस 32% टॅक्स आम्ही भरत होतो आणि गंधक शेतकऱ्यांना वापरायला देत होतो. पण परिस्थिती हे सगळे संकल्पना, कन्सेप्ट सेलिंग असं म्हणतो आपण, एखादी संकल्पना विकणे, ज्याला कन्सेप्ट सेलिंग असं म्हणतो, शेतकऱ्यांच्या गळी उतरवणं हे फार अवघड असायचं. शेतकऱ्यांना पटायचं नाही. शेतकऱ्यांचा माइंड ब्लॉक असा असायचा की गंधक म्हणलं की बोकड्या आला मिरचीवरती, मावा आला तर मग कुठेतरी साडीच्या फडक्यामध्ये गंधकाची पावडर घ्यायची, वरती शिपायची, बस एवढं. गंधकाचं त्याच्या पलीकडे वापर. पण जग गंधक हे पूर्वीपासून वापरत होतं. तो वापरताना अख्खी माझी 200-250 लोकांची टीम असेल तर वर्षाला मी मॅक्झिमम 22 टनापर्यंत सल्फर विकत होतो. पण आज दीपक फर्टिलायझर जवळजवळ 40,000 टनाच्या पेक्षा जास्त सल्फर हे विकतं. कारण जवळजवळ 46% जमिनीमध्ये भारतातल्या गंधकाची कमतरता आहे. आणि गंधक नसेल तर पिकाचं वजन वाढत नाही, पिकामध्ये साखर तयार होत नाही, त्याला फळं असतील तर त्याला कलर येत नाही, त्याला गोडी वाढत नाही. अशा अनेक कमतरता जशा कमी होत चालल्यात तसं आपलं उत्पादन वाढत चाललेलं आहे. जसं जर ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर क्वांटिटी यील्ड तर आपण वाढवलं सर, बरोबर. आज जर आपण नवीन पिढी बघितलं तर जास्त डिजिटल फार्मिंगकडे वळतीये सर. तर आज आपल्याला असं वाटतं की ट्रॅडिशनल पूर्ण आपण बंद नाही करू शकत, तर नाही. दोन्हीचा समतोल कसा राखला पाहिजे सर आज? दोन्हीचा समतोल राखणं अतिशय सोपं आहे. जर आपण आपल्या घरातलं मॉडेल बघितलं किंवा शेतातलं मॉडेल बघितलं तर नैसर्गिक शेतीचे आपण थोडासा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे तुमच्या शेतात जर झाडे असतील, बाउंड्रीवर झाडं असतील तर जमिनीचं टेम्परेचर मेंटेन होतं, जमिनीमधला काउंट मेंटेन होतो. नको तिथं नांगरट करीत बसला, 6-6 महिने शेती ढेकळाची तशीच राहिली तर त्याच्यातला काउंट संपूर्णपणे निघून जातो. तर हे आता विसरलं पाहिजे. आणि मग अगदी पूर्वी सुद्धा किंवा लोकांना महत्व कळलंय की हिरवळीची खतं वापरली पाहिजे. मधल्या काळामध्ये आपण बांध सुद्धा झाकून ठेवली पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. त्याच्यामध्ये बरेच कन्सेप्ट, जपानी कन्सेप्ट आहेत. तशा प्रकारे जर अनेक म्हणजे भाजीपाला आपण त्याच्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला लावला तर आपलं संपूर्णपणे कुटुंब त्याच्यावर चालतं. आज सगळंच आयतं पाहिजे, म्हणजे भाजीपाला एकदम रेडी पाहिजे किंवा फूड सुद्धा अगदी पॅक असलं पाहिजे, डायरेक्ट सूप घेतलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तशा शेतीच्या मॉडेलमध्ये बसत नाही. तर शेतीच्या मॉडेलमध्ये बसवायला असेल तर पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती असा जर मेळ घातला आपण नवीन तंत्रज्ञानाचा, मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची खतं वापरली पाहिजे, हवामान कसं आहे याचा आपण विचार केला पाहिजे, मार्केट कसं आहे, कुठल्या बाजूला जात आहे याचा विचार केला पाहिजे, क्लायमेटिक कंडिशनचा अगदी विचार केला आपण तर भाजीपाला हा 32 सेंटीग्रेड पर्यंत उगवतो. म्हणजे त्याचं जर्मिनेशन होतं सीडचं. परंतु 37-38 टेम्परेचर जर असेल, महाराष्ट्रामध्ये 48-49 टेम्परेचर आहे, तर कुठलाच भाजीपाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी उगू शकत नाही. इतकं हे सिरियस आहे. सगळं जग आज क्लायमेटिक कंडिशनच्या पाठीमागं फिरतंय, बदललेलं वातावरणाच्या. त्याचं कारण काय की हे जर उगवलं नाही तर हे तयारच होणार नाहीये परत. मग शेडनेट आले, ग्रीन हाऊसेस आले, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते ज्याच्याकडे आर्थिक ताकद आहे ते शेतकरी करू शकतात. ज्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही ते शेतकरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात झेप घेऊ शकत नाही. आज ड्रीप पाहिलं आपण, अनेक वर्ष झालेत, पण ड्रीप किती लोकांकडे? 8%-9% लोकांकडे. पण बाकीचे 92% लोक त्याच्यापासून वंचित आहे. त्यांना टेक्नॉलॉजी समजत नाहीये. म्हणून सगळ्यात मोठं काम काय तर टेक्नॉलॉजी समजून घे. शेतकऱ्याला आमच्या ड्रीप आले, पण कोणते डोसेस वापरावेत, कधी वापरावेत, कशा प्रकारचे फॉर्म्स वापरलं पाहिजे, किती प्रकारची खतं एकत्र करून ती वापरली पाहिजे किंवा एकत्र केलीच नाही पाहिजे, हे आज समजत नाहीये.
हे सत्य आहे. जो हम्म. फील्डमध्ये जातो, शेतकऱ्याच्या जवळ जातो, त्याला हे कळतं. परंतु ते जात नाही तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवून उपयोग नाही.